हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण एक मैद्याचा छान असा पदार्थ बनवणार आहोत जो की 5-6 दिवस अगदी आरामात टिकतो। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, छान असं मळून घेतलंय मैद्याचं पीठ। त्यामध्ये आपण मीठ टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता अजून एकदा छान असं ह्याचा गोळा तयार करून घेऊया। यावरती ना थोडंसं तेल टाकून हे पीठ मळून घेऊयात। एक चमचाभर असं आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या पिठाची आपल्याला एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे छोटीशी। इथे तुम्ही पाहू शकता पिठाची आपण पोळी लाटून घेतलेली आहे। यावरती साधारणतः 2 चमचे इतका कांदा लसूण मसाला आपण टाकलेला आहे। बोटाने हा मसाला व्यवस्थित आता आपण पसरवून घेऊयात। आता मसाल्यावरती आपण किंचितसं तेल टाकायचं आहे आणि हा मसाला पुन्हा एकदा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित लागला जाईल पोळीला। आता इथे ना आपण थोडासा ओवा घेतलेला आहे, एक छोटा चमचा इतका। त्याला व्यवस्थित असं क्रश करून घ्यायचं आहे हातावरतीच आणि हा ओवा यामध्ये टाकायचा आहे। आता त्याच पद्धतीने आपण साधारणतः 1 चमचाभर इतके गावरान तीळ घेतलेले आहेत। तुम्ही सफेद तीळ वगैरे सुद्धा घेऊ शकता, ते यामध्ये आवडीप्रमाणे टाकायचे आहेत। थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली, ती सुद्धा यावरती टाकूया। तुमच्याकडे घरी जर कोथिंबीर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी सुद्धा इथे वापरू शकता। आता ना थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला ही पोळी पुन्हा एकदा लाटून घ्यायची आहे, थोडीशी पसरट करून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे सगळं आहे ते व्यवस्थित त्या पोळीला लागलं जाईल। अशा पद्धतीने आपण पोळी करून घेतली की आता त्या पोळीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ अशा पद्धतीने आतल्या साईडला दुमडत जायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे जे आपण मिश्रण सगळं टाकलं होतं ते संपूर्ण गोळ्याला अगदी व्यवस्थित लागलं जाईल। इथे तुम्ही पाहू शकता। आता ह्याची पुन्हा एक मोठी अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पोळी लाटण्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, जे कोरडं पीठ आहे ते आपण गव्हाचं घेतलंय। तुम्ही मैद्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आता ह्याची ना अगदी थोडीशी जाडसर अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण ही पोळी लाटून घेतले, ह्या थिकनेस मध्ये आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता कटरच्या साहाय्याने तुम्हाला हवा तसं तुम्ही शेप देऊ शकता। तुम्हाला जर शंकरपाळ्याचा शेप ह्याला द्यायचा असेल तर तो सुद्धा देऊ शकता। नुसते उभे काप करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता। त्रिकोणी बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला कोणताही आकार द्या। आपण इथे असंच आडवं उभं कट करून घेतलंय, जेणेकरून ते फ्राय करायला अगदी सोपं जाईल। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान छान पीस कट झालेले आहेत। अशा पद्धतीने दिसतात हे कट झाल्यावरती। ह्या थिकनेस मध्ये आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे, यामध्ये आता हे फ्राय करून घेऊयात।
तुम्ही जर प्रवासाला वगैरे कुठे चालला असाल ना तर हा पदार्थ बनवा आणि डब्यातून न्या, अगदी 5-6 दिवस आरामात टिकतो। कधी कधी आपण लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा घरातून काय न्यायचा हा प्रश्नच पडलेला असतो, अशा वेळी तुम्ही हे वाले पदार्थ अगदी सहजरित्या नेऊ शकता, अजिबात खराब होत नाहीत। आणि मेन पॉइंट म्हणजे ना हे असे पदार्थ खाऊन तुम्ही पोटभर पाणी सुद्धा पिऊ शकता। आता मीडियम फ्लेम वरती आपण या फ्राय करून घेणार आहोत। अगदी मस्त दोन्हीही बाजूने फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे अगदी कुरकुरीत बनतं हे। तुम्ही ह्याला तिखट शंकरपाळ्या सुद्धा म्हणू शकता। जर ह्याला शंकरपाळ्यांचा आकार दिला तर अगदी तिखट शंकरपाळ्यांसारखंच हे लागतं। इथे तुम्ही पाहू शकता बोलता बोलता आपला एक घाणा बनवून तयार सुद्धा आहे। अशाच पद्धतीने आता बाकीचे घाणे सुद्धा काढून घेऊयात। अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे, अजिबात कष्ट लागत नाही। तुम्ही अगदी हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवू शकता। जर कुठे प्रवासाला गडबडीत निघाला असाल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा। इथे एका पिठाच्या गोळ्यामध्ये आपण एवढ्या साऱ्या शंकरपाळ्या म्हणू शकता तुम्ही बनवलेल्या आहेत। खूप कमी सामानामध्ये अगदी भरपूर असा हा पदार्थ बनतो। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।